नमस्कार मित्रांनो, आज मी एक गोष्ट आपल्याला सांगणार आहे मित्रांनो. खूप मनातली गोष्ट आहे. खूप वाईट वाटत आहे. आम्ही ऑनलाईनसाठी फ्लिपकार्ट मोबाईलमध्ये मुलाने खोललं मित्रांनो. आता ज्या वेळेला ते फ्लिपकार्ट मुलाने ओपन केल्यानंतर आम्हाला एक फोन आला आम्हाला की तुमचं जे प्रोजेक्ट आहे त्याचं नाव आम्हाला सांगा. आता आमचं प्रोजेक्ट आहे पॅन्ट शर्टसाठी मित्रांनो. फॉर्मल पॅन्ट आणि शर्ट वगैरे आमच्या इथं तयार होतात. तर रेमंडची पॅन्ट असते. आणि त्यांचा आम्हाला कॉल आला मित्रांनो की आम्ही तुम्हाला तुमचे जे प्रोजेक्ट आहे त्याची जी जाहिरात आम्ही योग्य प्रकारे करू, लिस्टिंग वगैरे आम्ही करून देऊ वगैरे वगैरे. त्यांचे ते इंग्रजीमध्ये मला बाकीच्या गोष्टी काही समजल्या नाहीत, पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला जवळजवळ 12,000 रुपये आम्हाला द्यावे लागेल म्हणून. तर मी त्यांना सांगितलं की आमचा जो प्रोजेक्ट आहे तो आपोआप चालणारा आहे, आम्हाला काही जाहिरातीची गरज नाही म्हणून. पण त्यांनी बऱ्याच वेळेला मला फोन लावला. बऱ्याच वेळेला म्हणजे जवळजवळ 15-20 वेळेला त्यांनी फोन लावला. तर कधीकधी माणसाचा आवाज यायचा, तर कधीकधी लेडीजचा आवाज यायचा, कधीकधी दुसऱ्याचा आवाज यायचा, कधीकधी कोणाचा. म्हणजे जवळजवळ 4-5 लोक आहेत आणि ती टीम आहे असा आम्हाला वेगवेगळा तो आवाज यायचा मित्रांनो. तर मी त्यांना 2-3दा सांगितलं की तुम्हाला आमच्याकडून काही पैसे मिळणार नाहीत. 10-12 हजार रुपयाची गोष्ट होती मित्रांनो. आपण मेहनत करत असतो, कष्ट करत असतो, दिवसभर आपण काम करत असतो आणि आपला जो पैसा असतो हा मेहनतीचा असतो मित्रांनो. आणि मी त्यांना नाही सांगितलं तरी वारंवार त्यांचे वेगवेगळ्या नंबरवरून वेगवेगळ्या माणसांचे आम्हाला कॉल यायचे. 4दा 10दा 5दा आम्हाला त्यांचे फोन आले. बऱ्याचदा त्यांनी फोन लावले. मग मी मुलाला विचारलं, म्हटलं आपण त्यांना पैसे द्यायचे का? मुलाने सांगितलं जर त्याच्यामध्ये आपलं काही पॅन्टांचं सेलिंग वाढत असेल तर आपल्याला द्यायला काही हरकत नाही. बऱ्याचदा फोन लावला त्यांनी. मग एकदा मलाही वाटलं की जाऊ द्या, 10,000ची गोष्ट आहे, आम्ही तुमचे रोजचे 20 पॅन्टा 20 ड्रेस आम्ही तुमचे सेल करू असं ते आम्हाला सांगत होते मित्रांनो. 20 ड्रेस आम्ही तुमचे सेल करू म्हणून. पहा, शनिवारच्या दिवशी म्हणजे जवळजवळ 4-5 दिवस झाले. तर सुरुवातीला तुम्ही 4,000 द्या म्हणले. नंतर जे तुमचे 6,000 रुपये आहेत ते तुम्ही नंतर द्या असे त्यांनी सांगितलं आम्हाला की नंतर द्या. तर मी 4,000 रुपये भोळ्या मनाने त्यांना 4,000 रुपये दिले. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता एक काम करा, उद्या आम्हाला उरलेले 6,000 रुपये तुम्ही आम्हाला द्या. त्यानंतर मी मुलाला विचारलं, म्हटलं यांना पैसे टाकायचे का? हो, टाकून द्या म्हणे. मुलानेही सांगितलं टाकून द्या म्हणे. आता भोळ्या मनाचे लोक असतात या जगामध्ये. त्यामुळे आम्ही जवळजवळ त्यांना 10,000 रुपये टाकले. आणि परत त्यांनी अर्धा तासपर्यंत फोनवर बोलले की सर तुम्हाला आता हे करावं लागेल, तुम्हाला आता ते करावं लागेल, तुम्हाला आता असं करावं लागेल, तुम्हाला आता उद्या आम्ही फोन लावू, उद्या आम्ही तुम्हाला आमचा नंबर देऊ. त्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्ट होत नव्हता. तिकडून जर फोन त्यांनी लावला तर आमची बात होत होती. आणि त्यानंतर मग अर्धा तास त्यांनी फोनवर बात केली. आणि नंतर 3 दिवसपर्यंत
त्यांना फोनही लागत नव्हता आणि त्यांच्याशी आमची बात होत नव्हती. मग माझ्या मनामध्ये मला खूप वाईट वाटलं. खूप एवढं वाईट वाटलं की आपला मेहनतीचा पैसा आहे आणि यांनी 10,000 रुपये आपल्या मेहनतीच्या पैशातून 10,000 रुपये घेतले. मग 4 दिवसामध्ये त्यांच्यातल्याच एका मुलीचा मी आवाज ओळखला होता. त्या मुलीचा मला फोन आला. त्या मुलीचा मला फोन आला 3:30 वाजेला फोन आला. म्हटलं मग त्या मुलीने मला सुरुवात ज्या प्रकारे अजून परत कशी मागणी करता येईल त्यासाठी त्या मुलीने मला फोन लावलेला होता. कारण हे लोक घोडे दिसत आहेत, तर हे दुसऱ्यांदा देखील आमच्या गोष्टींमध्ये येतील आणि आम्हाला परत हे पैसे देतील असं त्यांच्या त्या मताने त्या मुलीने फोन लावलेला होता मला. मग त्या मुलीच्या गोष्टी मी ऐकून घेतल्या की तुमचे सेलिंग आम्ही असं करू, तुमचे 20 ड्रेस आम्ही सेल करून देऊ, तुमचे हे करू, तुमचं ते करू, तर सर तुम्ही रेडी आहेत का असं त्या मुलीने मला सांगायला परत सुरुवात केली. आणि मग त्या मुलीने मला सर्व परत सांगितलं. आता त्यांना ते शिक्षण राहतं, शिकलेले त्या प्रकारे शिक्षण करत असतात हे लोक. बोलण्याची टेक्ट पद्धत वगैरे त्या प्रकारे बोलण्याची सवय लावतात. हे दिवसभर रिहर्सल करतात हे. मग मी त्या मुलीला सांगितलं, म्हटलं हे बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हटलं मी सांगा म्हणे. त्यांना म्हटलं पहा 4-5 दिवस झाले. 4-5 दिवसापूर्वी आम्हाला कॉल आलेला होता, फोन आलेला होता, आम्हाला कॉल आलेला होता म्हटलं. आणि त्या लोकांनी माझ्याकडून माझ्या एका गरीब माणसाकडून माझ्याकडून 10,000 रुपये त्या मोबाईलद्वारे त्यांनी घेतले. म्हटलं आम्ही टाकले होते, पण मग नंतर त्यांचा आम्हाला फोनही आलेला नव्हता म्हणतं. मी असं बोलायला लागलो. त्यावेळेला त्या मुलीने ऐकायला सुरुवात केली आणि मग माझ्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत मी त्या मुलीला सांगायला लागलो. म्हटलं बघ बेटा, तुम्ही हे जे कार्य करत आहात तुम्ही तुमच्या मनाला विचारा की तुम्ही हे जे कार्य करत आहात गरीब लोकांकडून, हे जे तुम्ही पैसे उकळण्याचे काम करत आहात, तर हे पहा याच्यामधून तुम्हाला खूप वाईट प्रायश्चित्त भोगावं लागणार आहे. एवढं वाईट प्रायश्चित्त भोगावं लागणार आहे की माझ्या मते सांगतो, मी भगवद्गीता देखील ऐकलेली आहे. तर आपल्याला आपल्या कर्मानुसार, आपल्या पापांनुसार आपल्याला यमलोक खूप झोडतात, त्या ठिकाणी खूप मारतात. आपल्याला एवढे मारतात की आपण त्यांना नको म्हणतो, कारण आपला जीव एवढा असतो. त्यावेळेला मी खूप लहानपणी ऐकलेलं आहे म्हणून मीही सांगत आहे. त्या मुलीला जवळ मी अर्ध्या तासापर्यंत एवढं बोललो की माझ्या मनातलं सर्व काही बोलून टाकलं मी. कारण मी त्या मुलीचा आवाज ओळखलेला होता. त्या मुलीला मी सांगितलं, बघ बेटा, जर तुला आज सुधारता येत असेल, आज म्हणण्यापेक्षा आत्ता जर तुला सुधारता येत असेल बेटा, तर तू आता सुधरून घे. नाही तर एवढी वाईट परिस्थिती येणार आहे तुमच्या प्रायश्चित्तांवरती, तुमच्या पापांवर, तुमच्या कर्मांवर. तर तुम्हाला भूत येऊनसुद्धा येऊ शकते. म्हटलं तुमच्या पापांची रास होणार नाही, तुम्हाला कुठेही क्षमा केली जाणार नाही. आज खरं सांगतो मायबाप हो, आता हा दिवाळीचा पिरियड आहे. दिवाळीच्या पिरियडामध्ये कोणाच्या घरामध्ये काही नसतं, कोणाच्या घरामध्ये काही असतं, वस्तू असतात नसतात. आता घरामध्ये दिवाळीच्या वेळेला काय लागत नाही. आणि दिवाळीच्या वेळेमध्ये या लोकांनी आमच्याकडून, गरीब लोकांकडून, आता आमचा व्यवसाय टेलर कामचा आहे, कपडे शिवण्याचा आहे. लोक पैसे देतील तर आमचंही घर धकेल. पण त्या मुलीला सांगितलं, बघ बेटा, दिवाळीच्या पिरियडमध्ये तुम्ही एवढे वाईट आमच्याकडून 10,000 रुपये काढून घेतले. तर खरं सांगतो, तुमची जी टीम आहे
त्यांना एवढं मोठं प्रायश्चित्त भोगावं लागणार आहे की त्या प्रायश्चित्ताला गणती नाही. तुम्हाला त्या पापांचे प्रायश्चित्त फेडत फेडत तुम्हाला 10 जन्म जरी तुम्ही नरकात पडले तरी तुम्हाला त्याचे प्रायश्चित्त सुटले जाणार नाही. म्हणून एवढं बोललो मी, एवढं बोललो त्या मुलीला की बघ बेटा, माझ्यासारख्या एका खूप गरीब लोकांचे तुम्ही पैसे काढून घेतले असतील, तुम्ही खूप तुमच्या हातून खूप मोठे मोठे पापं घडलेले असतील, पण आजपासून आत्तापासून ह्या क्षणापासून तुम्ही सुधरून जा, नाहीतर खूप मोठे पाप तुम्हाला याचे प्रायश्चित्त भोगावं लागणार आहे. पहा, आपल्याला संडासाच्या कुंड्यामध्ये तो यमलोक, संडासांच्या कुंड्यामध्ये आपल्याला तो यमलोक टाकत असतो. एवढे झोडतात मायबाप, खूप एवढे मारतात आपल्याला की आपल्या कर्मानुसार जर आपले पाप केले असेल तर तो खूप मारतो. यमलोक खूप मारतात, आपल्याला रेड्याने बांधतात. या ठिकाणी आपल्या तोंडामध्ये साखळी घालली जाते. ते साखळी आपल्या तोंडामध्ये घालून असे ते रेड्याच्या शेपला बांधून ते आपल्याला ओढत असतात. एवढे मारतात आपल्याला. लोखंडाचा खांब असतो, त्या खांबाला लटकून मारतात ते यमलोक. एवढे झोडतात की त्या झोडण्याला आपल्याला गणती नाही. मग त्या मुलीला मी एवढं समजवलं. अर्ध्या तासपर्यंत ती मुलगी फक्त ऐकत होती. किडे पडतील जर तुम्ही आता माझेच जाऊ द्या, पण एखाद्या गोरगरिबाचे खूप मेहनतीने कष्ट करतात लोक. एखादा गोरगरीब असेल, त्याची दिवाळी होत नसेल, त्याच्या घरामध्ये काही नसेल असेल, हे तुम्ही जाणत नाही आणि त्या लोकांना खूप फसवून देतात. त्या ठिकाणी काहीही आमिष दाखवून देतात, काही सांगून देतात आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या लोकांचे पैसे काढून घेतात. त्या मुलीला एवढं बोललो. खरं सांगतो मायबाप हो, खरं सांगतो, माझ्या मनातली, माझ्या आत्म्यातली गोष्ट सांगितली त्या मुलीला की बेटा, तू तुझ्या जीवनामध्ये केले असेल, पण आता तू ह्या क्षणापासून घरी जा, आईवडिलांच्या पाया पड आणि आतापासून त्यांना सांगून दे की आई, मी आजपासून हे काम करणार नाही. आणि तुझ्या सोबतीला जे लोक आहेत त्यांनाही सांगून दे की आता तुम्ही देखील कोणाला लुबवण्याचे, लबाडी करण्याचे तुम्हीही काम करू नका म्हणून. तर त्या मुलीने रडून दिलं. असे लोक रडत नाही. खरं सांगतो, माझ्या जीवनातला हा पहिला अनुभव आहे. त्या मुलीने रडून दिलं. ती मुलगी तिकडे रडत होती, मला इकडे आवाज येत होता. ती मुलगी तिकडे रडत होती, मला इकडे आवाज येत होता. त्यावेळेला मी त्या मुलीला सांगितलं, बेटा, जीवनामध्ये यापुढे असं करू नकोस. बघ, कोणा गरीबाची 10ची नोट हरवली तर तो 3 वेळेला त्या ठिकाणी येत असतो, 10च्या नोटसाठी नाही. माझ्या लेकरांसाठी मी निदान काहीतरी बिस्कुटचा पुडा घेऊन जाईल असं त्याच्या मनामध्ये असतं. पण तू एवढा कारनामा 10,000 रुपये लोकांकडून फसवेगिरी करत असतात. त्या मुलीने मला वचन दिले. ते म्हणे, दादा, मी तर तुम्हाला पाहिले नाही, मी तुम्हाला कधी पाहिले नाही, पण माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत हे वचन, हे शब्द कोणी सांगितले नाही. मला जर सांगितले असते तर मी एवढी या मार्गाने गेले नसते. म्हणे, दादा, मी सांगते म्हणे तुम्हाला, तुमचे जे पैसे आहेत मी तुम्हाला परत देते. आम्ही सर्वांनी तुमचे जे पैसे घेतले असतील, पण मी तुम्हाला तुमचे पैसे परत देते म्हणले. त्या मुलीने, खरं सांगतो, पण त्या मुलीला मी माझ्या आत्मविश्वासानुसार सांगितलं की बेटा, की आता तुम्ही तुमच्या मनामध्ये काय आहे की तुम्ही आता पहा. तुमच्या मनात जर वाटत असेल की या गरीब माणसाचे पैसे तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही परत द्या, आणि ज्यांचेही तुम्हाला देता येत असेल आतापर्यंत तर तुम्ही त्यांचे पैसे देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मी त्यांना सांगितलं.
तर माझे पैसे मायबाप हो खरंच सांगतो जीवनातला खूप मोठा माझा अनुभव माझ्या जीवनात घडलेला आहे. त्यांनी मला माझे जे पैसे आहेत ते परत दिले आणि सांगितलं की सर आजपासून आम्ही हे काम करणार नाहीत म्हणून. तर जेही असतील जेही फ्रॉडर असतील त्यांना चेतावणी आहे माझी. या जन्मात नाही तर हजारो जन्म तुम्ही जरी घेतले, जरी कितीही जन्म घेतले, खूप मोठ्या नरकात जाणार. पहा, खूप मोठ्या नरकात जाणार. तुम्हाला पाप आणि पुण्याची गणती मी सांगतो. पाप काय असतं पुण्य काय असतं. पहा, रामायणामध्ये कैकेयी होती. जी कैकेयी होती रामायणामध्ये श्रीरामप्रभूची आई, त्या कैकेयीच्या सांगण्यानुसार भगवान श्री रामचंद्र प्रभू 14 वर्षाच्या वनवासासाठी गेले. 14 वर्षाच्या वनवासासाठी ज्या वेळेला गेले भगवान श्रीकृष्ण श्रीराम प्रभू, तर श्रीकृष्ण जन्मामध्ये त्या 14 वर्षाची खेळ म्हणजे देवकी माता श्रीकृष्णाची जी आई आहे, जन्म देणारी आई, श्रीकृष्णाची आई, त्या देवकी मातेने 14 वर्ष कुठे भोगले? कैदखान्यामध्ये. ज्या प्रकारे आपण जेलमध्ये असतो. हातापायांना बेड्या बांधलेल्या होत्या दोघी पती पत्नींच्या, वसुदेव आणि देवकी माता. पहा, हे 14 वर्ष परिपूर्ण 14 वर्ष ज्या वेळेला पूर्ण झाले आणि त्यानंतर त्या आईने श्रीकृष्णाला विचारले, का रे बाबा, तू तर माझा मुलगा आहेस, मग तरीही 14 वर्ष लावून दिले मला सोडण्यासाठी. अरे तू तर एका क्षणात मला सोडलं असतंस. त्यावेळेला श्रीकृष्णाने सांगितलं, आई, कर्माचे भोग आहेत. त्यावेळेला भगवंताने आईला सांगितलं की आई, तू श्रीराम अवताराच्या वेळेला कैकेयी होती आणि तुझ्या सांगण्यानुसार मी 14 वर्ष अरण्यात गेलेलो होतो, म्हणून त्याचे प्रायश्चित्त तुला आता या ठिकाणी भोगावे लागले. मायबाप हो, जरी कोणी फ्रॉडर असतील त्यांना चेतावणी आहे माझी. जर कोणा गरिबाचे 1 रुपया खाल्ला, पहा, माझ्या माहितीनुसार सांगतो, ऐका. झाड असतं, एक निंबाचे झाड असतं आणि निंबाच्या झाडामध्ये पिंपळाचे झाड असतं. निंबाच्या झाडामध्ये पिंपळाचे झाड असतं, तर ते पिंपळाचे झाड त्या निंबाच्या झाडामध्येच का असतं मध्ये? कारण त्या पिंपळाचे पूर्वजन्मीचे घेणे असते. कोणावर? निंबाच्या झाडावर. आता हे पाप आणि पुण्य, आता त्याला ते प्रायश्चित्त भोगल्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. जरी आपण कितीही कोणत्याही क्षणाला कोणत्याही प्रकारे पाप केलं तर त्याचे प्रायश्चित्त म्हणून आपल्याला एक ना एक दिवस भोगावं लागणार. आणि हे लोक हुबेहूब लोकांचे पैसे काढत असतात. तर यांना माझी खूप मोठी चेतावणी आहे. खूप मोठं माझ्या मनाला खूप वाईट वाटतं. या लोकांनी, माझं एक म्हणणं आहे, 200 रुपये 300 रुपये रोजाने हे लोकांनी काम करायला पाहिजे. कुठेतरी शेतात काम करायला पाहिजे. कुठेतरी कंपन्यांमध्ये खूप जॉब असतात. आता आपण पुणे शहरामध्ये जातो, मुंबई शहरामध्ये जातो, त्या ठिकाणी खूप मोठे जॉब आहेत, खूप मोठे कामं आहेत. 30-40 हजार रुपये, 1 लाख रुपये महिना त्या कंपन्यांमध्ये मिळत असतो. त्यांना माझे आश्वासन आहे की जे फ्रॉडर असतील, जे बुडवणारे असतील, ज्यांनी पैसे बुडवले असतील, तर त्यांना मी एकच आव्हान करतो की पहा, आता करू नका. आतापर्यंत झालं ते विसरून जा, त्याचे प्रायश्चित्त करा. पण कोणाचे आजपासून
एक रुपया डुबू नका, नाहीतर 1 रुपयाला 1 रुपया परत 2 रुपये व्याज धरून आपल्याला त्याचे पैसे तर भोगावं लागतं. म्हणून असं करू नका जीवनामध्ये. असं कोणाशीही वागू नका, कोणाच्याही 1 रुपया काढू नका, लुच्ची लबाडी करू नका. हां, तुम्ही मेहनत करता, गिऱ्हाईकाकडून 2 रुपये जास्त मागा, काम त्या प्रकारे त्यांना करून द्या, त्यांना काम त्या प्रकारे करून द्या. पण या प्रकारचे कोणतेही फ्रॉडर काम करू नका. तुम्हाला माझे आश्वासन आहे. तुम्हाला सांगतो, श्री संतांचे वचन आहे, श्री संतांचे वचन आहे, मारीती तोडीती झोडीती निष्ठुर. एवढे मारतात ते लोक, लोक आपल्याला एवढे मारतात, झोडतात आणि तोडतात. ते सर्व आपल्याला प्रक्रिया करतात. म्हणून असं काही करू नका नाही भाऊ, असं वागू नका. माझी व्हिडिओ आपल्याला आवडली असेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी.